नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं होस्ट प्रल्हाद तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, आज आपण नाणेघाट मार्गे जीवधन किल्ल्यावर आपण जाणार आहेत. आणि आपण तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात, आपण नाणेघाट या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गुहा आहे, ज्या ठिकाणी ब्राह्मी लिपीमध्ये खूप जगातला सर्वात मोठा लेख आपल्याला कोरलेला दिसतो, अशा ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत. आणि या ठिकाणचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण पूर्ण हा नाणेघाट आपण पूर्णपणे आपण त्याला एक्सप्लोर केलेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी नाणेघाट मार्गे आपण जीवधन किल्ल्यावर जातो आहे. आणि इथं आपण पूर्ण आपण ह्या जंगलातून आपण या नाणेघाटमध्ये आपण इथलेले आहे. कंप्लीट मित्रांनो, आम्ही 7:30 वाजता चालायला सुरुवात केलेली होती आणि कंप्लीट आम्ही आता 10 वाजता या नाणेघाटच्या मुख्य गुहा या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आता इथून आम्ही पुढे जीवधन किल्ल्याकडे आपण जाणार आहोत. चला तर जाऊया. तर आपण आता ह्या नाणेघाटातून आपण आता मुख्य जीवधन किल्ल्याकडे आपण जातोय. आणि ह्या विस्तीर्ण अशा 2 डोंगर रांगांमधून ही हजारो वर्षापूर्वीची ही जुना घाट मार्ग, त्या घाट मार्गातून आपण आता पुढे आपण जात आहेत. सुंदर असा हा नाणेघाट आहे. आणि इथलं दृश्य आपण पावसाळी आपण जेव्हा पाहतो तेव्हा हे एकदम सुंदर आणि विहंगम असं दृश्य आपण या ठिकाणी आपण पाहतो. तर आपण आता कल्याण मुरबाड ह्या मार्गाने आपण जंगलातून 2.5 तास पायपीट करत ह्या नाणेघाटमध्ये आपण येऊन पोचलेलो आहेत. आणि समोरच आपण पाहतोय तो ऐतिहासिक दगडी रांजण. तर आपण कल्याण मार्ग या घाटमाथ्यातून आपण वरती आपण नाणेघाटवर येऊन पोचलेलो आहेत. आणि समोरच आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो हा ऐतिहासिक असा दगडी रांजण. आणि या ठिकाणी आपल्याला छोटंसं गणपती बाप्पाचं इथं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. तर आपण प्रथम गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि समोरच दिसतं आपल्याला सुंदर असा जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका. तर मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणीच जायचं आहे. प्रथम आपण दर्शन घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आज तर खरं म्हटलं तर आज संकष्टी चतुर्थी आहे. आणि त्या निमित्तानं आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन पण आपल्याला मिळालं. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण आता नाणेघाटवरून आपण पुढं 10 मिनटं चालत आलो. या ठिकाणी आपल्या इकडे रानवाटा हॉटेल आपल्याला लागलं. आणि तिथूनच आपल्याला आता सरळ या समोरच्या पायवाटेनं आपल्याला जीवधन किल्ल्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि कमीत कमी आपल्याला बेस ठिकाणी आपल्याला कमीत कमी 1 तास तरी आपल्याला लागेल. आणि तिथून आपण वरती आपण चढाई करणार आहेत. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आजचं संडे विशेषमध्ये आपण सुंदर असा हा जीवधन किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत. आणि जमलं तर आपल्याला वानरलिंगी सुळका जो आपल्याला समोर दिसतोय त्याचीसुद्धा आपण आज रॅपलिंग जर आपल्याला करायला मिळाली तर आपण तीसुद्धा करणार आहेत. तर आजचा व्हिडिओ नक्कीच आपण एकदम थ्रिलिंग आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आपलं सर्वात जास्त लक्ष जीवधन किल्ल्यावरील जी महत्त्वाचे ठिकाणे आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. पण थोडं चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी एकदम जुने असे दगडी घराचे आपल्याला अवशेष इथं पाहायला मिळत आहेत. हे जे समोर हॉटेल दिसते अनुज हॉटेल, त्याच्या एकदम पाठीमागच आपल्याला असं हे जुनं आपल्याला घराचे आपल्याला अवशेष इथं पाहायला मिळत आहेत. पुढं आता आपल्याला जंगल प्यास लागतोय. आणि या घनदाट अशा हिरव्या जंगलातून आपल्याला जो समोर आपल्याला वानरलिंगी सुळका दिसतोय तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याला इथून त्या ठिकाणी बघा रॅपलिंग चालू आहे. तिथून आपल्याला ह्या मार्गानं सीडीनं आपल्याला वरती जीवधन किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आजचा रविवार असून त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसत आहेत. तर बघूया तिथं जाऊन. समोरच ह्या जे आपल्याला जंगल लागतं त्याच्या अलीकडेच आपल्याला उजव्या बाजूला इथं एक आपल्याला जो पावसाळ्यात पर्यटकांचा खूप
ट्रेंडिंग असलेला व्हिडिओ जो आपल्याला इथं पाहायला मिळतो रिव्हर्स वॉटरफॉल, तो व्हिडिओ आपल्याला ह्या ठिकाणी ह्या नाणेघाटच्या आणि जीवदानच्या मध्ये जो एक छोटंसं रिव्हर्स वॉटरफॉल पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो. समोरच आपल्याला गोरखगड आणि मच्छिंद्रगड आपल्याला किल्ला पाहायला मिळतोय. आपण मित्रांनो आता ह्या घनदाट जंगलाच्या पॅचजवळ आपण येऊन पोचलेलो आहे आणि ह्या जंगलामधून आपल्याला जीवधन किल्ल्याकडे आपल्याला ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. तर ही मळलेली पायवाट आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काही रस्ता चुकू शकत नाही. पण छान प्रकारची ही मळलेली पायवाट आहे, त्यामुळे आपण सहज किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि रविवारी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असल्यामुळे आपल्याला जागोजागी आपल्याला या दुर्ग पर्यटक आपल्याला मिळून जातात. एकदम आपण अशा घनदाट जंगलामधून आपण जातोय, पण या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्कीच ही पायवाट मळलेली आहे आणि पूर्ण बांबूचं जंगल आहे. टोटली एकदम बांबूचा प्लॅटो दिसतोय आपल्याला, पूर्ण या बांबूचे झाडे दिसतात आपल्याला ह्या जीवदानच्या पायथ्याशी. या ठिकाणी एक वनविभागाने एक सूचना फलक लावलेला आहे आणि त्या सूचना फलकाच्या बाजूने आपल्याला सरळ ह्या बांबूच्या झाडांमधून आपल्याला थेट जीवधन किल्ल्याकडे आपण आता जाणार आहेत. आणि इथं समोरच आपल्याला या ठिकाणी एक जुनं एक ऐतिहासिक वास्तू असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच मार्गाने आपल्याला समोर पुढे जायचं आहे. पूर्ण जंगल पॅच आहे मित्रांनो हा, आणि या ठिकाणी असलेली पायवाट पूर्ण मळलेली आहे, त्यामुळे आपण या पायवाटेनं जाऊ शकतो. आणि असे जागोजागी असे आपल्याला रिबन आपल्याला बांधलेल्या दिसतात, त्यामुळे आपण नक्कीच या ठिकाणी रस्ता चुकू शकत नाही. आणि या जंगलामध्ये असे खूप मोठे मोठे झाड आहेत आणि आपण त्या ठिकाणी पाहू शकतो वरती उंचावर आपल्याला एक खोपा दिसत आहे, तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू त्याचं खोपा आहे. आणि याच वाटेनं आपल्याला पुढं जायचं आहे. सोबतीला माझ्याबरोबर आज प्रशांतसुद्धा आहे आणि आम्ही हा 3 जण मिळून हा ट्रॅक करतो आहे. अचानक आमचं ठरलं जाण्यासाठी आणि सकाळी आम्ही ट्रॅकला सुरुवात केली. नाणेघाटातून आम्ही पायी 2.5 तास आम्ही त्या जंगलातून पायी आलोत आणि तिथून पुढं आता हा जीवदानचा आम्ही ट्रॅक करतो आहे. हा ट्रॅक आम्ही 11 वाजता सुरू केलेला आहे. तर बघू आता किती वाजता आपण वरती किल्ल्यापर्यंत आपण पोचतो ते. पण मित्रांनो ह्या जंगलामध्ये आपल्याला घनदाट अशी एकदम दाट अशी झाडे आपल्याला पाहायला मिळतात. आंबे, बांबू, अनेक प्रकारचे झाडे आपल्याला ह्या जंगलामध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्ण मित्रांनो आपल्याला या जंगल वाटेतून एकदम स्टेट आपल्याला ही चढाई करायची आहे आणि खूप दमछाक होते आपली. अशा प्रकारे मित्रांनो आपण 15 मिनिटाची ही जंगलातून सफर करत आपण येऊन पोचलेलो आता या ठिकाणी पायरी मार्गाजवळ. आणि इथूनच मित्रांनो आपल्याला हा खरा जीवधन किल्ल्याचा पायरी मार्ग आपल्याला इथून आपल्याला लागतो आणि ह्या पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. तर इथूनच मित्रांनो आपल्याला खऱ्या जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी ह्या कातळात कोरलेल्या पायरी मार्ग आपल्याला या ठिकाणी लागतोय. तर या ठिकाणी आपल्याला वनविभाग जुन्नर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर यांच्याकडून आपल्याला पर्यटकांसाठी काही सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि या सूचना फलकाच्या बाजूनेच आपल्याला या जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या कातळात कोरलेल्या पायरी मार्ग आपल्याला इथून त्या मार्गाची सुरुवात झालेली आहे. आणि इथूनच आपल्याला खरा जीवधन किल्ल्याचा पायरी मार्ग आपण सुरुवात करतोय.
मित्रांनो आपण पाहू शकतो सुंदर असं हे नाणेघाटचं नानाचा अंगठा आणि संपूर्ण हा कल्याण साईडचा परिसर आपण इथून पाहतोय. आणि ह्याच मार्गाने 2.5 तास ह्याच मार्गाने मित्रांनो आपण 2.5 तास ह्या जंगल वाटेतून पायी चालत आलो आणि सुंदर असं आपल्याला दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतो नानाचा अंगठा. तर मित्रांनो आपण पाहू शकतो समोर आपल्याला संपूर्ण असं हे नाणेघाटचं आपल्याला दर्शन आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या पूर्ण हा मुरबाड कल्याण साईडचा परिसर थंडाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि दीदी आपल्याला मस्तपैकी एकदम स्वस्त आणि मस्तमध्ये आपल्याला थंडा देते. तर जागोजागी अशी व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला चढण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागत नाही. वर तर आपल्याला वानरलिंगी सुडका आणि त्याच्यावर रॅपलिंग आणि झिपलाईन ते करतायत. आणि तिथं आपल्याला ड्रोनसुद्धा शॉट आपल्याला काढून मिळतो फक्त 1000 रुपये. असं वाटतं गप झोपून घ्यावं. निसर्गरम्य दृश्य आणि समोर दिसतोय तो रिव्हर्स वॉटरफॉल. आणि पूर्ण हे आंबा विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये झाडे पाहायला मिळतात. आणि समोर आपण पाहतोय तो गोरखगड आणि मच्छिंद्रगड आपण पाहतोय. आणि पूर्ण हा विस्तीर्ण असा हा कल्याणकडचा हा प्रदेश आपल्याला इथं पाहायला मिळतो. पावसाळ्यात असतो इथं. तर मित्रांनो थोडा वरती आल्यावर आपण हा रस्ता आपल्याला वरती जीवदानच्या बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो. आणि हा उजवीकडचा हा या ठिकाणी आरो दाखवलेला आहे, हा रस्ता आपल्याला वानरलिंगी सुडकाकडे आपल्याला घेऊन जातो. म्हणजे जेव्हा आपण रॅपलिंग करून जेव्हा खाली उतरतो तर ह्या मार्गाने आपण या रस्त्याला आपण इथे मिळतो आणि इथून आपण खाली जातो. तर पूर्ण कातरतळा मित्रांनो या ठिकाणी सुटलेला दिसतोय. आणि ह्या पॅचमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची तर रेलिंग वगैरे लागलेली दिसत नाही. आणि हा बघा पूर्ण हा दगड या ठिकाणी जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय. तर इथून लवकर आपण निघण्याचा प्रयत्न करायचा. हा बघा पूर्ण सुटलेला दगड आहे हा. तर मित्रांनो आपण इथं स्पष्ट पाहू शकतो इथून आपल्याला जीवदान किल्ल्यावरून बारवी डॅम आपल्याला दिसतोय. गोरखगड मच्छिंद्रगड पूर्ण किल्ले आपल्याला इथून सभोवताली आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो आता जीवदान किल्ल्याचं आपण रॅलिंग जवळ येऊन पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इथं संपूर्ण अशी ही रॅलिंग आपल्याला केलेली दिसते. आणि ह्या किल्ल्याच्या कातळामध्ये कोरीव पायऱ्या आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर आणि एकदम विस्तीर्ण अशा ह्या पायऱ्या. आणि या ठिकाणी वनविभागाने ही लावलेली रेलिंग, ज्याच्यामुळे आपण सुरक्षित ह्या पायरी मार्गानं वरती चढू शकतो. दिनेश भावाडते खूप दमलेले आहेत. जमलेलं म्हणजे आज 5 महिन्यातून पहिल्यांदा ट्रेक करतो. खूप दिवसांनी त्यांनी हा ट्रॅक केला, त्याच्यामुळे त्यांना एक आज असं अस्वस्थ होते. आणि परत इथून आपण आता तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्ण या दगडामधल्या पायऱ्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. आणि एक सुरक्षित म्हणजे या ठिकाणी अशी रेलिंग लावलेली आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित जाऊ शकतो. इकडनं पण हा एक जुना पायरी मार्ग होता, पण या ठिकाणी रेलिंग लावलेली आहे, त्याच्यामुळे आपण ह्या मार्गानं व्यवस्थित आपण चढू शकतो.
आणि मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी इंग्रजांनी असे सुरुंग लावलेला आपल्याला दिसतंय बघा. सुरुंगाचे आपल्याला इथं असे होल दिसत आहेत. म्हणजे हा किल्ला 1820 मध्ये इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर कोणी राहायला नको यासाठी त्यांनी असे जागोजागी आपल्याला इथं सुरुंगाचे आपण होल पाहू शकतो, असे सुरुंग लावलेत. आणि हा पूर्ण किल्ल्याचा जो पायरी मार्ग आहे पूर्ण त्यांनी उद्ध्वस्त केला आणि याला संपूर्ण श्रेय जातं हे ब्रिटिशांना. तर आपण आता वरती वाघदराजवळ जातोय. तर अजून हा पॅच थोडा खडतर आहे आणि पावसाळ्यात हा पॅच एकदम खडतर होणार आहे. तर या ठिकाणी थोडा आपण जपून यायचं जेणेकरून आपल्याबरोबर कोणती अशी दुर्घटना होणार नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे कल्याण दरवाजा त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा तो कल्याण दरवाजा, सुंदर सुरेख असा अखंड कातळामध्ये कोरलेला हा कल्याण दरवाजा आपण या ठिकाणी पाहतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार कल्याण दरवाजा त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे. तर हा सुंदर असा किल्ल्याचा प्रवेशद्वार आणि हा अखंड दगडामध्ये कोरलेला हा प्रवेशद्वार आपण इथं पाहतोय. वरती आपल्याला जंग्या आणि फांजी आपल्याला इथं दिसते. मित्रांनो अखंड दगड्या आपण इथं पाहू शकतो, पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. आणि हेच ह्या जीवदान किल्ल्यावरती असलेला हा कल्याण दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण इथं पाहू शकतो, इथं फक्त दगड लावलेले आहेत. एका कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. आणि समोर ही चौकट आहे, चौकटीच्या खाली इथं पाण्याचा निचरा होण्यासाठी ही जागा आहे, जेणेकरून हे पाणी ह्या मार्गानं पुढं निघून जाईल. तर आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला मित्रांनो छानपैकी आपल्याला इथं नक्षी कमान दिसते. आणि हा दरवाजा आहे, हा दरवाजा आताच्या काळातील दरवाजा आहे, पण हुबेहूब आपल्याला इतिहासाची आठवण हा दरवाजा अजून आपल्याला करून देतोय. आणि हेच ते दरवाजाची मागची बाजू आपण इथं पाहतोय. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा दरवाजा जर आपण असा बंद केला तर दरवाजाच्या मागं अडगळ लावण्याची जागा या ठिकाणी आपण लाकडाची आपण ओंडका लावू शकतो इकडच्या बाजूनं, जेणेकरून हा दरवाजा पूर्ण बंद होतो. आणि या ठिकाणी दरवाजा त्याची एक रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्ण आजही असं वाटतं की हा दरवाजा पुरातन ऐतिहासिक काळातील दरवाजा आहे. आणि इथं आपल्याला एक देवडी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा एखादा बाहेरून व्यक्ती येतो तेव्हा त्याची या ठिकाणी सैनिकांमार्फत विचारपूस केली जाते. इथं आपल्याला दिवा लावण्यासाठी या ठिकाणी केलेली जागा आहे. आणि आतमध्ये कमानीचं जेव्हा आतमध्ये येतो तर इथं आपल्याला सर्वात मोठी देवडी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो आपण ह्या देवडीच्या समोर आपल्याला या ठिकाणी अशी लाकडं लावण्याची अशी जागा केलेली आहे, जेणेकरून हा भाग पूर्ण झाकलेला असतो. आणि आजही आपल्याला या ठिकाणी शिवकालीन वरवंटे पाट आणि असे वरवंटे आणि पाट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर आजही आपण इतिहासाची आठवण आपल्याला जागृत होते, जेणेकरून जेव्हा किल्ल्यावरती एखादा व्यक्ती येतो तेव्हा त्याची या ठिकाणी विचारपूस केली जाते. आणि त्याला या ठिकाणी विश्रांतीसाठी ही जागा बहुतेक असावी. खूप मोठीशी देवडी आहे आणि आतमध्ये अशा कोनाडे केलेले आहेत, त्या ठिकाणी दिवा वगैरे ठेवू शकतो. आणि ही एकच देवडी या ठिकाणी आणि अखंड एका कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. आणि हेच ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. तर आपण आता कातळात कोरलेल्या अखंड कातळात कोरलेल्या पायरी मार्गाने आपण वरती आपण जाणार आहेत. आणि या ठिकाणी आपण ड्रोन शॉटसुद्धा घेणार आहेत. तर आपण वरती जाण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर आपल्याला हा किल्ला पाहायचा असेल तर आपण प्रथम वानरलिंगी सुळकाकडून हा किल्ला जर आपण पाहिला तर आपल्याला हा किल्ला विस्तीर्ण आणि सहजगतीने आपण याला पाहू शकतो. तर मित्रांनो जेव्हा आपण कल्याण दरवाजावरून जेव्हा वरती येतो तेव्हा आपल्याला दरवाजा वरच्या बाजूला आपल्याला अशा जंग्या आपल्याला पाहायला मिळतात.
यामुळे शत्रूवर आपण लक्ष ठेवू शकतो आणि याच्यावर आपण मारासुद्धा करू शकतो, किंवा या जंगेमुळे आपण शत्रूवरून गरम तेलसुद्धा आपण त्यांच्या अंगावर ओतू शकतो. अशा ह्या विविध प्रकारच्या जंगे आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, जेव्हा आपण कल्याण दरवाजाच्या आतमध्ये आपण शिरतो तेव्हा ह्या मार्गानं वरती न जाता आपण या ठिकाणी असं येऊन ह्या मार्गाने आपण प्रथम वानरलिंगी सुडकाकडे आपण जाणार आहोत आणि तिथूनच आपल्याला विस्तीर्ण असा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हाच तो अखंड दगडामध्ये कोरलेला हा वाघ दरवाजा आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गप्रेमींची आज वर्दळ आहे आणि ह्याच मार्गाने आपण प्रथम वानरलिंगी सुकाकडे आपण जाणार आहे. पूर्ण आपण महादरवाजामधून जेव्हा आत किल्ल्यामध्ये शिरतो तेव्हा ह्या रस्त्याने आपण प्रथम वानरलिंगी सुडकाकडे आपण जाणार आहेत आणि तिथून आपण पूर्ण हा विस्तीर्ण किल्ल्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की इकडनं आपल्याला खूप सारे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. अशा आपल्याला जागोजागी पायरी मार्ग आपल्याला दिसत आहेत. हा पायरी मार्ग आपण वानरलिंगी सुडकाकडे आपल्याला हा पायरी मार्ग घेऊन जातोय आणि छान वरचा परिसर आहे. सुंदर असा विस्तीर्ण असा हा प्रदेशावरती किल्ल्यावर. मित्रांनो, आपल्याला 11 वाजता आपण चढायला सुरुवात केली होती त्या जंगल पॅचमधून. तर कंप्लीट आपण वरती किल्ल्यावर आपल्याला 1 वाजला, म्हणजे 2 तासामध्ये आपण हा किल्ल्याच्या आपण माथ्यावर येऊन पोचतो. आणि एवढा हार्ड पॅच नाही आहे, पाहिजे तसा हार्ड पॅच नाही. हा सोपा मार्ग आहे आणि काही ठिकाणी अशा रेलिंग आपल्याला लावलेल्या दिसतात, त्याच्यामुळे आपण सुरक्षित प्रकारे आपण किल्ल्यावर पोचू शकतो. आणि सुंदर असं दृश्य आपण ह्या किल्ल्यावर आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. तर आपण ह्या मार्गानं इथं आपण येऊन पोचलेलो आहेत आणि समोरच आपल्याला असे किल्ल्याचे जुने असे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. ते अवशेष म्हणजे नेमकं काय असेल ते आपण समजू शकत नाही, पण पूर्ण जोता आपल्याला इथं आपण पाहतोय. आणि इथं आज आपण जी मंडळी बघतोय ही पूर्ण झिपलाईन आणि रॅपलिंग करण्यासाठी आलेली ही मंडळी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी याचा चार्ज एका व्यक्तीचे जेवणासकट 3000 रुपये घेतला जातो. आणि जर तुम्हाला ड्रोन शॉट पाहिजे असेल तर त्याचे वेगळे 1000 रुपये आपल्याला द्यावे लागतात. आणि यासाठी आपल्याला ते आपला इन्शुरन्ससुद्धा काढून घेतात 150 रुपयाचा. तर माझी मुद्रा आत्ता 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या निमित्तानं ती छोटासा व्हिडिओ म्हणजे त्याच्यातून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणार आहे. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की तिला थोडीशी प्रेरणा येण्यासाठी सगळ्यांनी तिला प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय गड. मी आहे मुद्रा अर्चना प्रशांत करण. तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अस्मानी सुलतानी संगणांच्या उरावर पाय रोवून रेतेचे राजे जन्मास आले. महाराष्ट्राची वाघीण मी भगवा
हाय, महाराष्ट्राची वाघीण मी, भगवाची रक्षक हाय, भ्यात नाही गनिमाला, जिजाऊची लेख हाय, भ्यात नाही गनिमाला, मी जिजाऊची लेख हाय. नमक पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण जीप लाईन बघितली. एक लहान मुलगी तिनं खूप छान प्रकारे एक या ठिकाणी
हिम्मत केलेली आहे आणि सुंदर अशी तिने झिपलाईन केलेली आहे. आणि आता इथून आपण पूर्ण जीवदान किल्ला आपण आता एक्सप्लोअर करणार आहेत. सुंदर असा हा वानरलिंगी सुडका आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी खूप आपल्यामध्ये एक हिंमत लागते. जर आपल्याला उंचीचा फोबिया असेल तर नक्कीच आपण हे करणं टाळावे. आणि खूप सुंदर ही झिपलाईन आणि रॅपलिंग आहे. चला तर अशा प्रकारे आपण आता संपूर्ण हा जीवदान किल्ला आपण पाहणार आहेत. तर आपण या मार्गानं इथं वानरलिंगी सुडकाजवळ आपण येऊन पोचलेलो आहेत. हा समोर वानरलिंगी सुडका आणि इथून आपण आता वरती प्रथम गडाची आराध्य दैवता गडदेवता जिवाई देवीचं आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहेत. तर असं आपण वरती जाऊन देवीचं आपण दर्शन घेणार आहेत. इथून आपण पाहू शकतो मित्रांनो पूर्ण हा सह्याद्रीचा या डोंगर रांगा आपल्याला या भागामध्ये दिसत आहेत. आणि इकडं आपण पाहू शकतो संपूर्ण असा विस्तीर्ण असा हा कोकण प्रदेश तो आपण इथून पाहतोय. एकदम निरभ्र आणि सुंदर आकाश असल्यामुळे आपल्याला लांबपर्यंत बारवी डॅम आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मच्छिंद्रगड, गोरखगड आणि त्याच्या पलीकडं ताहुली किल्ल्याचा पीकसुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. सुंदर आणि छान वातावरण असल्यामुळे आपल्याला लांबपर्यंत आपण इथून बहुतेक किल्ल्यांचं दर्शन आपल्याला ह्या जीवदान किल्ल्यावरून आपल्याला घडत असते. इकडनं असे वरती आलो आणि समोरच आपल्याला गडदेवता जिवाई देवीचं आपल्याला इथंच आपल्याला मंदिर दिसतंय. आपण दर्शन घेणार आहेत. आणि प्रत्येक किल्ल्यावर अशी गडदेवता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, जेणेकरून किल्ल्याचं सर्व बाजूनं रक्षण करणं अशी प्रत्येकांची ही भावना असते. म्हणून प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला गडदेवता आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक पाठी लावलेली आहे समाधी स्थळाकडे. बहुतेक हे एक समाधी स्थळ असावं तर आपण इथं पाहतोय. आणि इथून आपण जर थोडं पुढे गेलो तर आपल्याला या ठिकाणी जीवदान किल्ल्याची गडदेवता. तर प्रथम आपण आईचं दर्शन घेऊया. तर हे किल्ल्याची गडदेवता जिवाई देवीचं हे छोटंसं या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी एक पत्राचं एक शेड केलं आहे आणि त्या ठिकाणी आई जिवाई देवीचं हे आपल्याला सुरेख आणि सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. माता जिवाई देवी की जय. तर आपण इथून जिवाई देवीचं आपण दर्शन घेतलेले मित्रांनो. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो इकडचा आपल्याला हा कल्याणचा भाग म्हणजे कोकण पट्टा आणि इकडं आपण पाहू शकतो हा जुन्नर पट्टा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. म्हणजे नाणेघाटातून जेव्हा तो जुना व्यापारी मार्ग होता तो व्यापारी मार्ग म्हणजे ह्याच दिशेतून इकडून ते व्यापाराचे तांडे इकडं माल घेऊन यायचे. हा भिवंडी, नालासोपारा इकडनं हा माल तांड्याच्या तांडी इकडनं ह्या नाणेघाट मार्गातून यायचे. आणि या ठिकाणी तो तांडा म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे ते रांजण दगडाचं खूप मोठं त्या ठिकाणी आपल्याला रांजण पाहायला मिळतं. आणि त्या रांजणामध्ये जकात टाकून म्हणजे कर देऊन ते तांडे पैठणकडे ते जात असतात. म्हणजे जुन्नर पैठण अशा मार्गाने हे तांडे इकडे असे जात असे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण जो नाणेघाटावर जो रांजण पाहतोय या रांजणामध्ये त्या काळी दिवसामध्ये तो रांजण पूर्ण भरला जायचा. आणि त्यामधला जो भरलेला रांजण या ठिकाणी आपण जे पाहतोय धनकोटी या ठिकाणी तो तिथला जे नाणे होते चलन तो या ठिकाणी
जमा केलं जायचं. तर आपण त्या ठिकाणी जाणारच मित्रांनो, पण इथून आपण विस्तीर्ण हा सभोवतालचा प्रदेश आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करतोय आणि आपल्याला इथूनच कळू शकतं की हा इकडचा कोकण प्रदेश आणि इकडचा आपला हा घाटावरचा प्रदेश, दोन्ही प्रदेश आपल्याला ह्या जीवदान किल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या किल्ल्याची निर्मिती म्हणजे घाटमाथ्यावर लक्ष ठेवणे आणि ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला चावंड, निमगिरी, गोरखगड, मच्छिंद्रगड, भैरवगड असे अनेक किल्ले आपल्याला या किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या नाणेघाटाचं रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती ही केलेली होती. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जेवाई देवीचं वरती मंदिर आहे आणि तिथून आपण खाली आपल्याला इथं आपण पाहू शकतो, इथं पाण्याचे आपल्याला टाके आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. घसरडा रस्ता आहे, त्यामुळे या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडं ग्रिपचे शूज पाहिजे, जेणेकरून आपण इथं स्लिपरी हो. तर हे मित्रांनो, हे आपण पाहतो इथं हे टाकं आहे, पाण्याचं खूप मोठं असं टाकं आहे, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही असं आपल्याला ते पाण्याच्या रंगावरूनच दिसतंय. खूप विस्तीर्ण असं हे खूप असे 2 टाके आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पूर्ण कातळामध्ये कोरलेले टाके आहेत मित्रांनो हे. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या टाकेमध्ये उतरण्यासाठी पायरी मार्गसुद्धा होता, पण तो पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. याच्या बाजूला सुद्धा आपल्याला असे या ठिकाणी 3 पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1, 2 आणि 3 असे पाण्याचे टाके आपण इथं पाहतोय. आणि हे 2 मोठे टाके पूर्ण कातळामध्ये, अखंड कातळामध्ये कोरलेले हे पाण्याचे टाके. म्हणजे या टाक्यावरून आपल्याला नक्कीच अंदाज मिळतो की ह्या किल्ल्यावर किती मोठ्या प्रमाणात शिबंदी राहत असेल. या पाण्याच्या टाक्यावरून आपल्याला त्या किल्ल्यावरची त्यावेळची परिस्थितीचा आपण अंदाज घेऊ शकतो. हे पाण्याचा प्रवाहामुळे असे या ठिकाणी असे भौर असे पडलेले असतात आणि इथून सुद्धा एक पायरी मार्ग आहे उतरण्याचा. तर आपण आता परत वरती जातोय. पूर्ण स्लिपरी रस्ता आहे मित्रांनो आणि वरून सूर्यदेवाचं एकदम खूप कडक कृपा आमच्यावर होताना दिसते. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि कडक उन्हामध्ये सूर्यदेव आम्हाला एकदम तप्त असा आशीर्वाद देताना आपल्याला दिसून येतोय. चला तर मित्रांनो आपण पाहतोय हे धनकोटारचं हे वरचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्ण हा दगडाने आच्छादलेला भाग आहे. म्हणजे बघा, इथे ऐतिहासिक काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये आपण जसं आता सिमेंट वगैरे वरती स्लॅब टाकतो, पण शिवपूर्व काळामध्ये असे दगडांनी पूर्ण ते आच्छादलेले छत आपल्याला इथं पाहायला मिळतंय. पूर्ण दगडाने आच्छादलेले. ही जीवदान किल्ल्यावरचा सर्वात ऐतिहासिक जागा, ज्या ठिकाणी जो नाणेघाटवरचा जो पैसा याच ठिकाणी साठवला जात होता आणि तीच ही धनकोठी आपण इथं पाहतोय. अजूनही एकदम सुअवस्थेमध्ये आपल्याला हे धनकोठार इथं पाहायला मिळतंय. पूर्ण ही कमाने आणि या कमानाच्या आतमध्ये आपल्याला ही पूर्ण दगडामध्ये, अखंड दगडामध्ये कोरलेली ही धनकोठार आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ही धनकोठारची बाहेरची बाजू आपण पाहतोय. आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा पूर्ण अखंड असे हे दगडी खांब हे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि इथं सुद्धा आपल्याला सुरेख असे नक्षीदारपणे हे कोरलेले हे खांब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आतमध्ये थोडं आपल्याला पूर्ण असं हे वरती आपल्याला
कमळ आपल्याला कोरलेलं आपल्याला इथे दिसते छतावरती. आणि या समोरच आपल्याला सुंदर अशी ही कमान आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो वरती आपल्याला 2 हत्तींची कार्विंग केलेली आपल्याला दिसते. आणि त्या ठिकाणी एक फूल आहे. आतमध्ये इथं चंद्र, सूर्य आणि कलश आपण इथं पाहू शकतो. म्हणजे याच्यावरून आपण नक्कीच समजू शकतो मित्रांनो, हे सातवाहन काळातील हे दान कोठार असेल. आणि आपण आज जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा पूर्ण आपल्याला अंधार आपल्याला इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला वटवाघळे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खूप भव्य दिव्य अशी ही खोली मित्रांनो, अखंड अशी दगडामध्ये कोरलेली ही खोली आपल्याला इथं पाहायला मिळते. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि इथं उतरायला असा पायरी मार्ग आहे. हे पण सेम दरवाजाला अशी छान प्रकारे इथं अशी कार्विंग केलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठ्या अशा इथं खोल्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. पूर्ण अंधार असल्यामुळे आपल्याला आतमध्ये काय ते दिसत नाही, पण पूर्ण वटवाघळ आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर हे खूप मोठं असं धनकोठार आपल्याला, लक्ष्मी कोठी आपल्याला इथं पाहायला मिळते. इकडं सुद्धा अशी एक खोली आपण पाहू शकतो. इकडे सुद्धा अशी एक खोली आहे. तिथे पूर्ण वटवाघळ आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. हे दरवाजा लावण्यासाठी ही जागा आहे. आणि आता आपण बाहेरच्या बाजूने आपण आलेलो आहेत. पूर्ण या ठिकाणी आपल्याला अशी कार्विंग केलेली दिसते मित्रांनो. छान प्रकारची नक्षी आपल्याला इथं दगडामध्ये कोरलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. लक्ष्मी कोठार म्हणजे धान कोठार आपण पाहिलं आहे. तर आपण आता इथं जीवदान किल्ल्यावरचं खांब टाके म्हणजे अजून या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत, ते टाके आपण इथं पाहणार आहे. धान कोठारच्या बाजूलाच आपल्याला इथं समोरच असे पाण्याचे आपल्याला 4 टाके इथं पाहायला मिळतात. आणि या महिन्यामध्ये सुद्धा अजून त्यांच्यामध्ये पाणी पूर्ण असे कपारलेले अखंड दगडामध्ये हे खांब टाक्यासारखे हे टाके आपण इथं पाहतोय. इथं सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे.
वरती आपण जेव्हा तलाव पाहतो, 4 तलाव जे आपण पाहिलेत टाके, त्याच्या खाली आपल्याला असं एक या ठिकाणी अजून एक असं टाकासारखं जे एक भाग आहे, तिथं पण पाण्याचा टाका असावं. आणि इथूनच आपण आता खाली आपण जातोय. आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, ह्या किल्ल्यावरचं एकदम जीर्ण अवस्थेमध्ये असलेले हे वाड्यांचे अवशेष आपण इथं पाहतोय. आजही ते आपलं अस्तित्व टिकून आपल्याला इतिहास सांगतायत की इतिहास, त्या भिंती आपल्याला आजही आपलं अस्तित्व आपल्याला इथं दाखवत आहे. पूर्ण वाड्याच्या पूर्ण एकदम अडचण आहे इथं हा एक खाली उतरायची ही जागा आहे. पूर्ण हे वाड्याचे अवशेष आपण इथं पाहतोय. पूर्ण भग्न अवस्थेमध्ये आपल्याला हा वाडा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. त्याचे हे असे दगड आपल्याला इकडं सैरा वैरा पडलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि पूर्ण गवताचं साम्राज्य त्या वाड्यांच्या अवशेषावर आलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा आपण एक जोता पाहू शकतो समोर. पूर्ण तो जोता भग्न अवस्थेमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय संपूर्ण हा गवताने हा मार्ग पूर्ण आच्छादलेला आपल्याला इथं दिसतोय. आणि हा रस्ता आपण इकडं आपण जुन्नर दरवाजा तिकडं आपण जातोय. मित्रांनो, येताना आपण कल्याण दरवाजानं आपण वरती आलो आहेत. आणि आता आपण इथं जुन्नर दरवाजा आपण इथं पाहणार आहे. हा दरवाजा मित्रांनो आपण जेव्हा घाटघर मार्गे जेव्हा आपण या किल्ल्यावर येतो, तेव्हा आपल्याला जुन्नर दरवाजा आपल्याला लागतो. आणि ह्याच ठिकाणी आपण तो जुन्नर दरवाजा आपण पाहणार आहेत. तर आपण आता जुन्नर दरवाजाकडे आपण जातोय. तर हा दरवाजा आपण इथं पाहणार आहोत. आपल्याला इथूनच आपण त्या दरवाजाचे आपल्याला अवशेष आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण तटबंदी पाहू शकतो. या ठिकाणी ह्या पायऱ्या, ह्या जुन्नर दरवाजाच्या पायऱ्या आपण इथं पाहतोय. तर फायनली मित्रांनो, आपण जीवधन किल्ल्याच्या पूर्व बाजूस असलेला जुन्नर दरवाजा त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत. आणि समोर पाहू शकता मित्रांनो, हे घाटघर गाव. आणि जेव्हा आपल्याला पूर्व बाजूने जेव्हा आपल्याला या किल्ल्यावर यायचं असेल, तर आपण हा मार्गाने आपण इथे येऊ शकतो. आणि खाली पाहू शकतो मित्रांनो, याच ठिकाणी तो एक पायरी मार्ग आपल्याला दिसतोय. आणि त्या ठिकाणी एक शिडी आपल्याला लावलेली दिसते. आणि ह्या मार्गाने तो दरवाजा आपल्याला इथं समोरच दिसतोय. आपण आता सध्या ह्या जुन्नर दरवाजाच्या एका बुरुजापाशी येऊन थांबलेलो आहेत. आणि इथूनच आपल्याला हा किल्ल्याचा काही पायऱ्यांचा भाग आपल्याला वरती जाताना आपल्याला दिसतोय. आणि समोरच आपल्याला बुरुजावरून जर आपण पाहिलं तर समोर आपल्याला इथं एक खांब टाके म्हणजे जे टाकं आतमध्ये कोरलेलं असतं आणि त्याला टाक्यांना आधार मिळावा म्हणून त्यामध्ये असे दगडाचे असे खांब केलेले असतात. असं खांब टाके आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं आपण पाहू शकतो मित्रांनो, हे दरवाजाचे आपल्याला इथं अवशेष इथं पाहायला मिळत आहेत. हा दरवाजा पूर्ण बघा, आपण इथं पाहू शकतो. हा दरवाजा पूर्ण आपल्याला इथं पाहायला मिळतोय, पण पूर्ण तो जीर्ण अवस्थेमध्ये, भग्न अवस्थेमध्ये आपण इथं पाहतोय. इकडचा भाग पूर्ण हा ढासळलेला असून तो पूर्ण आपल्याला दिसत नाही. आणि हे दरवाजा खालून जे पाणी असतं, हे पाण्याचा निचरा करण्याचं ही जागा इथं आपल्याला इथं केलेली आपल्याला दिसते. तर मित्रांनो, ही दरवाजाचं मुख्य दरवाजा हा. आणि इथं आतमध्ये आपण ही अडगळ म्हणजे जेव्हा लाकडी ओंडका ह्या दरवाजाच्या मागच्या बाजूला लावला जातो, तर ती ही अडगळीची जागा आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथूनच आपण वरती आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. तर जेव्हा आपण इथून वरती येतो, तर या ठिकाणी देवड्यासुद्धा असू शकतील, पण ते पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला काहीच इथला भाग आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि समोरच आपल्याला हे खांब टाके आपल्याला पाहायला मिळते. या दरवाजासमोरच आपल्याला एक खूप मोठं असं जुनं ऐतिहासिक असं खांब टाकं आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो. आणि सुंदर असं हे
पूर्ण आतमध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि पूर्णपणे या टाक्यामध्ये आपल्याला पाणी दिसतं आहे, पण आतमध्ये वरती पूर्ण ते शेवाळ आल्यामुळे आपल्याला ते समजत नाही की आतमध्ये पाणी आहे. आणि पूर्ण या टाक्यांना असे खांब केलेले दिसत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो असे खांब. या खांबावरून या टाक्यांना आपण खांब टाके असे म्हणू शकतो, कारण हा एक आधार असतो, म्हणजे वरचा जो भाग असतो त्याला एक आधार असतो. तर मित्रांनो, आपण जुन्नर दरवाजा पूर्ण ड्रोन शॉटनं आपण एक्सप्लोर केलेला आहे. आता आपण या दरवाजानं आता वरती जातो आहे. अजून काही अवशेष आपले पाहायचे बाकी आहेत. पण इथं जेव्हा आपण वरती येतो या जुन्नर दरवाजानं, तर समोरच आपल्याला असं एक भुयार दिसते. बहुतेक ते पाण्याचा टाका असावं. तर आपण या ठिकाणी छान प्रकारचे आपण ड्रोन शॉट घेतले आहेत मित्रांनो, जेणेकरून हा किल्ला आपल्याला पूर्ण विस्तीर्णपणे त्याची अधिक माहिती मिळायला आपल्याला मदत होते. ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊ पाहू शकत नाही, तर ड्रोनच्या मदतीने आपण त्या गोष्टी पाहू शकतो आणि निदान आपल्याला त्या ठिकाणची काय आहे हे आपल्याला माहिती होते. त्या ट्रॅकच्या ठिकाणी जर आपण येत असाल, नक्कीच आपल्याजवळ 3-4 लिटर पाणी असायला पाहिजे. अन्यथा पूर्ण
डिहायड्रेशन होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. आम्ही आज 3 लोकांनी 7 लिटर पाणी आणलं होतं, पण एवढा कडक उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही सापडलेलो आहेत. पूर्ण पाणी संपलं आहे. तर आम्ही प्रयत्न करणार आहेत. पुढं अजून पाणी भेटलं तर आम्ही नक्कीच पाणी घेणार आहे. खूप डिहायड्रेशन झालेलं आहे. समोरच आपल्याला दिसतं, आपण इथून भीमाशंकरची डोंगररांग आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जीवदान किल्ला आपण एक्सप्लोअर केलेला आहे. पण आता खूप डिहायड्रेशन झाल्यामुळे आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत. दुपारचे एकदम 4 वाजलेले आहेत आणि एकदम सूर्यदेवानं एकदम तप्त असं आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि अशा आशीर्वादामध्ये आपल्याला एकदम गडद अशी हिरवेगार झाडांची आपल्याला सावली दिसते. मन करतं की या ठिकाणी आपण एकदम थोडं आराम घ्यावा आणि परतीच्या प्रवासाला लागावा. पण आपल्याला खूप लांब पल्ला गाठायचा आहे मित्रांनो. तर आपण लवकरच उतरण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाणी पिण्यासाठी खूप आमची जीवाची धडपड आहे. लवकरच आम्हाला पाणी मिळायला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. चला, तर फायनली मित्रांनो आपण आता नाणेघाटचा परतीचा प्रवासामध्ये पूर्ण आपण हा जंगलाचा पॅच पूर्ण करून आपण आता खाली उतरलेलो आहे. तर मित्रांनो उतरायला मला कंप्लीट 1.5 तास लागलेत. सुंदर असा हा ट्रॅक आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. तत्पूर्वी माझ्यासोबत आज प्रशांत ओखारे, दिनेश भावार्ते हे आज सोबतीला होते. सुंदर असा हा ट्रॅक केला आम्ही. आणि एक शेवटचं सांगणं म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, येताना नक्कीच जास्तीचं पाणी आपल्याबरोबर ठेवा. कारण की आज आमचे जे हाल झालेत पाणी वाचून अक्षरशः आम्हाला म्हणजे चक्कर यायला लागले होते. पण शेवटी पाणी भेटलं आणि जीवात जीवाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो आहे. व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे ड्रोन शॉट घेतले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते ड्रोन शॉट आवडतील. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरचे नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुमच्यामुळं आम्हालासुद्धा ह्या गोष्टीमुळं आम्हाला प्रेरणा मिळते. चला तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन ठिकाणी, नवीन जागेवर.